नमस्कार, मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। तोही कोणतीही डाळ, तांदूळ, रवा न वापरता बनवणार आहोत। तर इथे मी भिजवलेले चणे घेतलेले आहेत। एक वाटी चणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहेत। ओट्स हे आता सगळीकडे मिळतात, अगदी छोट्या किराणा दुकानांपासून मोठ्या दुकानांपर्यंत सगळीकडे मिळतात। शिवाय पॅकेटमध्ये सुद्धा येतात। जे साधे ओट्स असतात, मसाला ओट्स असतात, त्यातले एखादा पॅकेट घेतला तरी हरकत नाही। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात मी निम्मे चणे निम्मे ओट्स टाकून वाटून घेतले। नंतरच्या बॅचमध्ये पावटी दही टाकलं, उरलेले चणे, ओट्स आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे। थोडंसं रवाळ असं हे आपल्याला वाटायचं आहे। खूप गंधासारखं वाटायचं नाही आहे किंवा खूप पेस्ट अगदी करायची नाही आहे, तर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे। आणि मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी टाकून मी ते पाणी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। या पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे। सुरुवातीलाच खूप आपण पातळ करून ठेवायचं नाही, कारण यामध्ये रवा वगैरे नाही की जेणेकरून पीठ फुगणार आहे किंवा काय। थोडेसे ओट्स भिजले तर दाटसर होईल, पण जास्त दाटसर होणार नाही। त्यामुळे थोडंच पाणी टाकून सुरुवातीला आपण हे झाकून ठेवायचं आहे। एक 20 ते 25 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। हिरवी चटणी मी पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे। तुम्ही असेल तसं कमी जास्त करू शकता। 2 चमचे डाळ घेतलेलं आहे, जिरं, मीठ, मिरची आणि लिंबू। काळं मीठ मी साहित्यात दाखवलं नाही, पण मी काळं मीठ टाकलं आहे। अर्ध लिंबू पिळलं आहे, 2 बर्फाचे खडे टाकलेत आणि ही चटणी वाटून घेतलेली आहे। मस्त अशी ही चटणी आपली तयार होते। थोडा पुदिना, थोडं डाळ, कोथिंबीर, घरात जे साहित्य आहे त्यापासून आपण ही चटणी बनवू शकतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खोबरंसुद्धा आवडत असेल तर टाकू शकता। अर्ध्या तासानंतर आपण पीठ बघूया। खूप जास्त दाटसर वगैरे ते झालेलं नाही आहे। याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात पुन्हा विसळून मी पाणी काढून ठेवलं होतं, गरज पडली तर टाकण्यासाठी। त्यातले मी 2 चमचे टाकलं आहे। तुम्हाला जर गरज पडत असेल तर सगळं पाणी वापरू शकता। अशा पद्धतीचं मिश्रण करून ठेवलं आहे। पॅन गॅसवर तापत ठेवला तर त्याला तेल लावून घेतलेलं आहे। पॅन सुरुवातीला कडकडीत गरम केला आहे। तेल लावल्यानंतर पाण्याचा शिपका दिला आहे आणि ते कपड्याने आपण पुसून घ्यायचं आहे। पॅन कोरडा केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पळीने मी 1 पळी मिश्रण टाकलं आहे, पीठ टाकलं आहे आणि डोसा पसरवून घेतला आहे। पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडं कमी पीठ टाकून मी हा बनवून घेतला आहे। हा मी जाडसर बनवून घेते आहे। हा डोसा मऊसूदसुद्धा होतो, अगदी चपातीसारखा मऊसूदसुद्धा होतो आणि थोडासा पसरवला की कुरकुरीतसुद्धा होतो। या डोश्याला तुम्ही जितका वेळ पॅनवर भाजून घ्याल तितका तो खुसखुशीत होतो आणि अगदी आपण आंबोळी वगैरे करतो, साधे डोसे करतो तसा मऊसूदसुद्धा होतो। याची एक बाजू छान भाजून दिली आणि खालच्या साईडने फक्त 1च मिनिट मी पॅनमध्ये ठेवला आणि काढून घेतला आहे। आता आपण दुसरा डोसा बनवूया। पॅनवर मी 1.5 पळी मिश्रण टाकून घेते आहे आणि ते शक्य तेवढं पसरवता येईल तेवढं पसरवायचं आहे, कारण ह्याचं चण्याचं पीठ असल्यामुळे हे थोडंसं सरसरीत राहतं। आपण रवा वगैरे वापरला नाही आहे त्यामुळे थोडंसं हे जाडसर राहतं। वरची बाजू सुकली की आपण डोस्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि कडा सोडवून आपण हा उलटा करून घ्यायचा आहे। तेल लावून घेतलेली बाजू आपण आता 2-3 मिनिटं मंद गॅसवर छान भाजून घ्यायची आहे आणि आपला हा कुरकुरीत डोसा तयार होईल। खालची बाजू छान तांबूस अशी झालेली आहे। ही वरची सुकलेली बाजूसुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर आपण छान भाजून घ्यायची आहे। थोडेसे हलकेसे ह्याला डाग पडतात। यावर मी चटणी टाकून घेतली आहे। हा डोसा तुम्ही फक्त सॉस चटणी टाकून मुलांना दिला तरीसुद्धा छान लागतो। चण्यामुळे याला छान चव येते। असा हा आपला मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। तिसरा डोसा आपण बघू। अगदी पातळ आणि कुडकुडीत आपल्याला बनवून घ्यायचा आहे। जितका वेळ हा चण्याचा डोसा तुम्ही पॅनवर मंद गॅसवर ठेवाल तितका हा कुरकुरीत होत जातो। हा डोसा आपण आता बघूया। मी छान पसरवून घेतलेला आहे। आपण याच्यामध्ये रवा टाकलेला नाही, पीठ आंबवलेलं नाही, सोडा वापरलेला नाही, तरीसुद्धा चण्याचे डोसे या पद्धतीने तुम्ही कराल तर अगदी छान कुरकुरीत होतात। वरची बाजू सुकल्यानंतर यालाही मी तेल लावून घेतलं आहे आणि आता हा पलटवून याला 5 ते 6 मिनिटं मी असं प्रेस करून मंद गॅसवर तवा फिरवत कडेने तेल सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे। आपण पीठ आंबवलेलं नाही, सोडा टाकलेला नाही, काहीही वापरलेलं नाही।
हा असा आपला मस्त असा कुरकुरीत डोसासुद्धा तयार झालेला आहे. वेगळ्या चवीचा, पीठ न आंबवता फक्त रात्री चणे भिजवून तुम्हीसुद्धा असा डोसा करून पहा. कुरकुरीत होतो, वेगळ्याच चवीचा, छान लागतो. आपला पहिला डोसा अगदी चपातीसारखा मऊ झाला आहे. थोडासा जाडसर टाकला होता आणि लगेच काढला होता. आता आपण हा कुरकुरीत डोसा बघूया. असा प्रोटीन फायबर भरपूर असलेला तुम्हीसुद्धा डोसा बनवा. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.